नमस्कार, मी नमिता पुरी. तुम्ही पाहताय लोकमत मुंबई आणि आता आपण आहोत वेसावे कोळीवाड्यामध्ये. मुंबईच्या वेसावे कोळीवाड्यामध्ये अशा पद्धतीने पारंपरिक होळी उत्सव साजरा केला जातो. महिला मडकी डोक्यावर घेऊन पारंपरिक पोशाखात दागदागिने घालून सजून तजून अशा प्रकारे मिरवणूक काढतात. वेसावे कोळीवाड्यामध्ये आता आपण आहोत. आज होळी उत्सव आहे, उद्या धुलीवंदन आहे आणि मुंबईतल्या काही जागा अशा आहेत जिथे खूप पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारे होळी उत्सव साजरा केला जातो आणि त्यापैकीच एक आहे वर्सोवा गाव. वेसावे गाव असं पारंपरिक नाव आहे या गावाचं. वरळी कोळीवाड्याप्रमाणे वेसावे कोळीवाड्यातही अशा प्रकारे होळी उत्सव साजरा केला जातो आणि होळी उत्सव बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर इथे महिला पुरुष स्थानिकांची गर्दी होते आणि काही महिला आहेत ज्या डोक्यावर मडकी घेऊन मिरवणूक काढतात. प्रत्येक गल्लीमधून काही महिला अशा प्रकारे डोक्यावर मडकी घेऊन पारंपरिक पोशाखात दागदागिने घालून महिला होळी उत्सवात सहभागी होतात. वेसावे कोळीवाड्यामधले हे होळीच्या उत्सवाचे क्षण आहेत. मुंबईतल्या वरळी आणि वेसावे कोळीवाड्यामध्ये अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला जातो. आता आपण जी दृश्य बघतोय ती वेसावे कोळीवाड्यातली आहेत. वेसावे कोळीवाड्यातली आहेत आणि इथे अशा प्रकारे कोळी महिला डोक्यावर मटकी घेऊन चालत जातात. होळी उत्सवाची परंपरा अनेक शेकडो वर्षांपासून या वेसावे कोळीवाड्यामध्ये आहे. अतिशय वाजत गाजत ही मिरवणूक काढली जाते आणि लहान लहान मुली सुद्धा सजून तजून अगदी संध्याकाळपासूनच तयार असतात. मोठ्या प्रमाणावर उत्साह या होळी उत्सवासाठी दिसून येतो. वेसावे कोळीवाड्यामध्ये अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षांपासून होळी उत्सव साजरा केला जातो आहे. डोक्यावर मडकी घेतलेल्या महिला आपण बघू शकतो की या महिला स्वतः तर पारंपरिक पोशाखात सजलेल्याच आहेत. खरं तर पारंपरिक कोळी पोशाखाला आधुनिक साजही दिलेला दिसतो. अतिशय सजून तजून या महिला डोक्यावर मडकी घेऊन मिरवणूक काढतात. या मडक्या कोळी लोकांचं जे मुख्य ओळख आहे मासेमारी करणारा हा समाज. त्यामुळे मडक्यांच्या बाजूला सुद्धा आपण पाहू शकतो की त्यांनी माशांच्या प्रतिकृती लावलेल्या आहेत. त्यांच्या दागिन्यांमध्ये सुद्धा अनेक वेळा आपल्याला माशांच्या प्रतिकृती बघायला मिळते आणि या महिला पारंपरिक पद्धतीच्या कोळी साड्या नेसतात. त्यावर थोडा आधुनिक साज दिलेला असतो. हातात श्रीकृष्णाची मूर्ती किंवा प्रतिमा असते. काहींनी आपल्या मडक्याला माशांची प्रतिमा जोडलेली आहे, काहींनी श्रीकृष्णाची प्रतिमा जोडलेली आहे आणि वेसावे कोळीवाड्यामध्ये अशा प्रकारे हा उत्सव साजरा केला जातो. खरं तर वर्षभरात जे सण साजरे होतात त्या सणांसाठी प्रत्येक गल्लीला मान देण्याची पद्धत आहे. दर काही वर्षांनी प्रत्येक गल्लीकडे हा मान दिला जातो. यावर्षी जो दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल काही दिवसांनी त्याचा मान यावर्षी मांडवी गल्लीकडे आहे आणि त्याच मांडवी गल्लीच्या महिला या संपूर्ण होळी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये आपण बघू शकतो की दही, लोणी आणि श्रीकृष्णाचं मोरपीस आणि श्रीकृष्णाच्या प्रतिमा वगैरे दिसतील. तर या महिला ज्या आहेत मांडवी गल्लीच्या त्या 2024 साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या मानकरी आहेत आणि त्याचंच प्रदर्शन त्यांनी आता होळी उत्सवामध्येही केलेलं आहे. हातामध्ये माशाची प्रतिकृती आपण बघू शकतो. वेसावे कोळीवाड्यामधला हा होळी उत्सव आहे. उद्या धुलीवंदन तर इथे वाजत गाजत साजरं केलं जाईलच. धुळवडीचा उत्साह सुद्धा फार असतो, पण त्याआधी धुळवडीच्या आदल्या दिवशी हा होळी उत्सव साजरा केला जातो. हातामध्ये मडकी घेऊन काही महिला डोक्यावर मडकी घेऊन पारंपरिक पोशाखात सजून धजून मिरवणुकीत सहभागी होतात. वेसावे कोळीवाड्यातली ही दृश्य आहेत. मुंबईतल्या वरळी आणि वेसावे कोळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने होळी उत्सव साजरा केला जातो. त्यापैकीच आता वेसावे कोळीवाड्यामध्ये आपण आहोत. वेसावे कोळीवाड्यामध्ये अनेक वेगवेगळ्या गल्ल्या आहेत. या गल्ल्यांकडे दरवर्षीच्या
सणांचा मान दर काही वर्षांनी येत असतो. यावर्षी 2024 मध्ये जो दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल त्याचा मान मांडवी गल्लीकडे आहे आणि याच मांडवी गल्लीच्या महिला होळी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत. यावर्षीचं मान मिळाल्याचंच प्रदर्शन त्या महिला या होळी उत्सवामध्ये करत आहेत आणि त्याचं प्रदर्शन म्हणून त्यांनी डोक्यावर हंडी घेतलेल्या आहेत किंवा काहींच्या हातामध्ये हंडी आपण बघू शकतो. अशा प्रकारे तळी, दिवा, फुलांनी सजवलेली तळी हातात घेऊन या महिला निघतात. काहींच्या हातामध्ये अशा प्रकारे हंडी दिसतील सजवलेली फुलापानांनी. काहींनी आपल्या हातातल्या हंडीमध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा ठेवली आहे तर काहींनी श्रीकृष्णाचं मोरपीस दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे काहींनी आपल्या कोळी समाजाचं जे प्रतीक आहे माशांचं ते मासे अशा प्रकारे आपल्या टोपलीमध्ये ठेवून त्यांनी मुंबईची बाय अशा प्रकारचा पारंपरिक पोशाख केलेला आहे. हातात कोयता घेऊन कोळी समाजाचं हे प्रतीक मानलं जातं, कोयता आणि मासे. तर अशा प्रकारे पारंपरिक पोशाखात या महिला मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्या आहेत. उद्या धुळवडीचा उत्साह तर असेलच, पण त्याआधी आदल्या दिवशी अशा प्रकारे होळीसाठी ही मिरवणूक काढली जाते. मिरवणूक काढली जाते. वाजत गाजत निघणाऱ्या या मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी होतात आणि या महिलांच्या हातात आपण हंडी पाहू शकतो. हंडीसोबत लोण्याचं प्रतीक म्हणून कापूस ठेवलेलं आहे आणि श्रीकृष्णाचं प्रतीक म्हणून मोरपीसही दिलेलं असतं. वेसावे कोळीवाड्यातली ही दृश्य आहेत आणि होळी उत्सव इथे पारंपरिक पोशाखात साजरा केला जातो. लहान मुली सुद्धा पारंपरिक पोशाखात सजलेल्या असतात. कोळी पोशाखात या मुली दुपारपासूनच अगदी तयार झाल्या होत्या. हातात मासे आणि कोयता अशा प्रतिकृती आपण बघू शकतो. वेसावे कोळीवाड्यामध्ये अनेक गल्ल्या आहेत. या प्रत्येक गल्लीमधून काही महिला सहभागी होतात आणि जसजशी मिरवणूक पुढे जाईल तसतशी या महिलांची संख्याही वाढत जाईल. प्रत्येक गल्लीच्या तोंडावर ही मिरवणूक थांबते आणि त्या गल्लीतल्या महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. वेसावे कोळीवाड्यामध्ये गेली अनेक वर्ष, अनेक पिढ्या अशा प्रकारे होळी साजरी केली जात आहे. होळीचा हा उत्साह अगदी रात्री उशिरापर्यंत टिकून असतं. रात्री उशिरा होळी पेटवल्यानंतर आजचा कार्यक्रम संपतो आणि दुसऱ्या दिवशीच्या धुळवडीसाठी कोळी महिला सज्ज होतात. आपण आता एक समोर जे दृश्य बघतो आहोत की या कोळी महिला आहेत ज्या डोक्यावर हंडी घेऊन या मिरवणुकीत सहभागी झालेल्या आहेत. वेसावे कोळीवाड्यातली ही दृश्य आपण बघतो आहोत. अशा प्रकारे पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला, थोडासा आधुनिक साज त्यांच्या पोशाखाला दिसून येतो. वेगवेगळे दागदागिने घेऊन या महिला सजून धजून मिरवणुकीत सहभागी होतात आणि त्यांच्या हातात मडकी असतात. मडक्यामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा असते किंवा श्रीकृष्णाचं प्रतीक म्हणून मोरपीस दाखवलेलं असतं. त्याशिवाय लोणी असतं. आणि हे होळी उत्सवामध्ये हंड्यांचं महत्त्व काय तर यावर्षी 2024 मध्ये जो हंडी उत्सव, दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल त्या दहीहंडी उत्सवाचा मान मांडवी गल्लीकडे आहे आणि या मांडवी गल्लीतल्या महिला मोठ्या प्रमाणावर या होळी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण बघू शकतो की वेसावे कोळीवाड्यातली, वेसावे गावातली ही दृश्य आहेत. अशा प्रकारे होळी उत्सवासाठी महिला पारंपरिक पोशाखात तयार झाल्यात. त्यांच्या हातात कोळ्यांचं प्रतीक असणारे मासे आणि कोयता यांच्या प्रतिमा आहेत. काहींच्या हातामध्ये हंडी आहेत. हंडी फुलांनी सजवलेली असतात किंवा श्रीकृष्णाची प्रतिमा त्यावर असते. वेसावे कोळीवाड्यातले दृश्य आहेत. आज मुंबईभरात होळी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे. उद्या धुलीवंदनाचा उत्साह उद्या सकाळपासूनच दिसून येईल आणि मुंबईतले काही भाग असे आहेत जिथे पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्यापैकीच एक म्हणजे वरळी आणि वेसावे. आज आपण वेसावे कोळीवाड्यामध्ये आलो आहोत इथली पारंपरिक हंडी बघण्यासाठी.
तर आज दुपारपासूनच वेसावे कोळीवाड्यामध्ये पारंपरिक होळी बघण्यासाठी वाड्यामध्ये होळीचा उत्साह दिसून येत होता. या महिला आपण बघू शकतो ज्या पारंपरिक पोशाखात तयार झालेल्या आहेत. हा खेकडा त्यांनी आपल्या टोपलीमध्ये ठेवलाय. खेकड्याची प्रतिकृती ठेवली आहे. खेकडा, मासे, कोयता हे कोळी समाजाचं प्रतीक मानलं जातं. त्यांचा तो व्यवसाय आहे आणि त्याचंच प्रदर्शन आज होळी महोत्सवामध्ये केलेलं दिसतंय. या महिला पारंपरिक पोशाखात तयार झालेल्या आहेत होळी उत्सवासाठी. महिला, लहान मुली अशा प्रकारे पारंपरिक पोशाख, त्याला आधुनिक साज आणि दागदागिने घालून त्या तयार होतात आणि स्थानिक महिलांनी इथे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली असते. वर्षातून एकदा येणारा हा सण वेसावे कोळीवाड्यामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. वेसावे कोळीवाड्यामध्ये अशी पद्धत आहे की धुलीवंदनाच्या आदल्या दिवशी जेव्हा होळीचा सण असतो तेव्हा संध्याकाळी अशा प्रकारे पारंपरिक पोशाखात मिरवणूक काढली जाते आणि या मिरवणुकीत वेसावे कोळीवाड्यातल्या महिला उत्साहाने सहभागी होतात. त्या पारंपरिक पोशाख करतात, दागदागिने घालतात आणि हातात त्यांच्या आपण मडकी बघू शकतो. ही मडकी सजवलेली असतात फुलापानांनी. त्याच्यामध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा असते, श्रीकृष्णाचं मोरपीस असतं. अशा लहान मुली सुद्धा अशा प्रकारे सजून धजून या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात. खरं तर काही मुंबईभरातून लोक इथे वेसावे कोळीवाड्यातला होळी उत्सव बघण्यासाठी येतात. काही परदेशी नागरिकही या ठिकाणी आले होते होळी बघण्यासाठी. वेसावे कोळीवाड्याची ही पारंपरिक होळी आहे. उद्या धुलीवंदनाचा सण साजरा केला जाईल, पण त्याआधी आज रात्री उशिरा होळी पेटवली जाईल. त्याआधी वेसावे कोळीवाड्यांच्या गल्ल्यांमधून ही मिरवणूक निघते. वेसावे कोळीवाड्यामध्ये 2024 या वर्षात जो दहीहंडी उत्सव साजरा केला जाणार आहे त्या उत्सवाचे मानकरी आहेत मांडवी गल्ली आणि त्या मांडवी गल्लीतल्या महिला मोठ्या प्रमाणावर या उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्या हातामध्ये आपण हंडी बघू शकतो. ही हंडी दहीहंडी उत्सव 2024चं प्रतीक आहेत. हंड्यांमध्ये आपण लोणी, मोरपीस किंवा श्रीकृष्णाच्या प्रतिमा बघू शकतो. चौकात ही मिरवणूक थांबते. तिथे स्थानिक नागरिकांनी मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केलेली असते. ही मिरवणूक सध्या चालली आहे होळीच्या दिशेने. गल्ल्यांमध्ये या महिला अशा प्रकारे फिरतात. प्रत्येक गल्लीतल्या महिला या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि प्रत्येक महिलेने पारंपरिक पोशाख केलेला असतो. दागिने परिधान केलेले असतात. काहींच्या हातात मडकी असतात, काहींच्या हातात फुलांनी सजवलेलं ताट असतं. तर काही जण आपल्या टोपलीमध्ये कोळी समाजाचं प्रतीक असलेले मासे, खेकडा किंवा कोयता अशा प्रकारच्या प्रतिकृती आपल्या ताटात ठेवतात. वेसावे कोळीवाड्यातला हा एक चौक आहे जिथे स्थानिक नागरिकांनी मिरवणूक बघण्यासाठी गर्दी केली आहे आणि या महिला आता चालल्या आहेत होळीच्या दिशेने. जसजशा या महिला प्रत्येक गल्लीमध्ये जातील तसतशा त्या गल्लीतल्या महिला या मिरवणुकीत सहभागी होतील. वाजत गाजत ही मिरवणूक निघते. इथे हिंगळा देवीचं मंदिरही आहे. त्या मंदिराकडे सुद्धा ही मिरवणूक नेली जाईल. त्यानंतर होळी पेटवली जाईल. होळी रात्री खूप उशिरा पेटवली जाते. तोपर्यंत ही मिरवणूक चालते. यात आता साधारण काही मिनिटापूर्वी ही मिरवणूक सुरू झाली आणि रात्री उशिरापर्यंत चालेल. यातून कोळी महिलांचा होळी मिरवणुकीसाठीचा उत्साह दिसून येतो. कितीही उशीर झाला तरी या महिलांचा उत्साह कमी होत नाही. अशा प्रकारे सजून धजून या महिला पारंपरिक पोशाखात होळी उत्सवामध्ये सहभागी होतात आणि आपल्याला दिसत असेल की महिलांची संख्या वाढत जाते. जसजशी ही मिरवणूक पुढे जाते प्रत्येक गल्लीतल्या महिला या मिरवणुकीत सहभागी होतात आणि मिरवणूक वाढत जाते. ही मिरवणूक नंतर हिंगळादेवी मंदिराच्या इथे जाते जिथे होळी पेटवली जाते. तिथेही मिरवणूक नेली जाते
आणि रात्री खूप उशिरा होळी पेटवण्याची पद्धत आहे. अशा गल्ल्यांमध्ये काही छोट्या होळी सुद्धा अशा प्रकारे बांधलेल्या असतात. सध्या या होळीची पूजा सुरू आहे. वेसावे कोळीवाड्यातलं एक छोटासा चौक आहे जिथे ही होळी बांधली आणि तिथे पूजा सुरू आहे. महिला होळीभोवती पूजन करतायत आणि या मिरवणुकीतल्या महिला सुद्धा या होळी जवळूनच जातात. इथे हातात मडकी किंवा सजवलेल्या फुलांनी सजवलेलं ताट घेऊन या महिला होळी जवळ येतात. वेसावे कोळीवाड्यातली हे दृश्य आहे जिथे महिला पारंपरिक पोशाखात होळी उत्सवात सहभागी होतात. ही मिरवणूक अशी ठिकठिकाणी थांबते. कोळी महिलांचा उत्साह खूप असतो. फोटो सेशनलाही मोठा उत्साह दिसून येतो आणि पारंपरिक पोशाखात दागदागिने घालून या महिला सहभागी होतात. आपण बघू शकतो की वेसावे कोळीवाड्यातले हे दृश्य आहे जिथे कोळी महिला पारंपरिक पोशाखात दागदागिने घालून हातात मडकी घेऊन होळी उत्सवामध्ये सहभागी झालेल्या आहेत. 2024 या वर्षात जो दहीहंडी उत्सव साजरा केला जाईल त्याचं प्रतीक म्हणूनही या हंडी इथे महिलांनी हातात घेतलेल्या आहेत.